गेल्या 3 ते 4 दिवसापासून खडकवासला धरण साखळी परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसतोय आणि त्याचा परिणाम म्हणजे खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात जो पाण्याचा विसर्ग सुरू आहे तो टप्प्याटप्प्याने वाढवला जातोय। सकाळी 8 वाजल्यापासून जवळपास 21,000 क्युसेक्स वेगाने मुठा नदी पात्रात पाणी सोडण्यात आलेलं आहे। तर आता 1 वाजल्यापासून हे पाणी जे आहे ते वाढवलं जाईल आणि 25,000 क्युसेक्स वेगाने खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये पाणी सोडलं जाईल। आणि सध्या मी पुण्यातील विठ्ठलवाडीतील जे पुंडलिकाचं जे मंदिर आहे त्या मंदिरा शेजारी आहे आणि आपण पाहतोय की मुठा नदी पात्राच्या तीरावर हे जे पुंडलिकाचं मंदिर आहे या मंदिराला पाण्याने पूर्णपणे वेढा दिल्याचं आपण पाहतोय। खरं तर श्रावण महिन्यातील आज पहिला सोमवार आहे, त्यामुळे विठ्ठलाचं आणि शंकराचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक येत असतात। मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने या ठिकाणी सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात आलेले आहेत। तर अनुचित प्रकार घडू नये म्हणून नदीपात्रातील जे नदीपात्रा शेजारचे जे नागरिक आहेत त्यांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पावसाचं प्रमाण जर धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात राहिलं तर हा विसर्ग वाढवला जाईल अशा प्रकारचा अंदाज देखील पाटबंधारे विभागाकडून वर्तवण्यात येते। त्यामुळे नदीपात्रा शेजारील जे नागरिक आहेत त्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला जातोय। त्याचबरोबर नदीपात्रात उतरू नये अशा प्रकारचं देखील आवाहन केलं जात आहे। कॅमेरा पर्सन नागेश मर्डेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।